सोलापूर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आक्रमक। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे। माझ्या राजकारणाचा मार्ग नाही, मला राजकारण करायचे नाही, पण 6 जूनच्या आत मागण्या मान्य केल्या नाहीत तर विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे। मैदानात मी स्वतः असणार आहे। 12 बलुतेदारांना घेऊन मी ही निवडणूक लढवणार आहे। त्यावेळी तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे। एक गोष्ट खरी आहे, मोदी साहेबांना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची कधी गरज पडली नव्हती। महाराष्ट्रातील त्यांच्या नेत्यांमुळे मोदी साहेबांवर ही वेळ आली आहे। काही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या, मात्र महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत आणि 5ही टप्प्यांमध्ये त्यांना मोदी साहेबांना महाराष्ट्रात आणायचं आहे। मी म्हटलं होतं, मराठ्यांना खेटू नका, तीच चूक त्यांनी केली, असा हल्लाबोल यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही ना महाविकास आघाडीला निवडून द्या म्हटलो, ना महायुतीला निवडून द्या म्हटलो। उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे। स्वतःची मुलं आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीने काम करा, असं आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं।